मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केलेली आहे। उत्तर भारतीय महापौर होणार म्हटल्यावर ठाकरेंना जितकी मिरची लागली तितकीच मिरची बुरखेवाली महापौर बनेल या शक्यतेनं का लागली नाही असा खोचक सवाल राणेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना विचारलाय। नितेश राणेंनी मुंबईच्या महापौराबाबत भाजपची भूमिका स्पष्ट करताना ठामपणे सांगितलंय की मुंबईचा आगामी महापौर हा भाजपचाच असेल आणि तो मराठी आणि हिंदूच असेल। ठाकरेंच्या राजकारणावर निशाणा साधताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं त्यांना घेरलंय। राणेंच्या या आक्रमक वक्तव्यामुळे आता मुंबईतलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय। मुंबईच्या माझ्या सर्व हिंदू समाजाने विचार केला पाहिजे। कित्येक दिवसापासून आपण ऐकत असाल की तो हिरवा साप वारिस पठाण धमक्या देतोय की मुंबईचा महापौर हा कोणी खान, पठाण किंवा अब्दुल बनू शकतो। मुंबईचा महापौर कोणीतरी बुरखावाली महिला पण बनू शकते। तेव्हा कुठल्या ठाकरे गटातल्या लोकांना मिरची लागली, कोण बिळातून बाहेर आले, कोणी आक्षेप घेतला। पण जेव्हा कृपाशंकर सिंगनी मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय बनू शकतो असं म्हटलं तर हे सगळेच बिळातून बाहेर आले, बोंबलायला लागले। जेणे काय हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारीच या लोकांनी घेतलेली दिसते। कोणी कितीही बोंबलून दे, मुंबईचा महापौर जसा आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलंय हा मराठीच होणार, हा हिंदूच होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।